जी.आर. शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत। राज्य सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, पेन्शनधारकांच्या मार्च पगारासंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे। काय आहे तो शासन निर्णय आणि या शासन निर्णयाच्या अनुषंगाने कोणती ती बातमी आहे आणि दुसरा कोणता तो लाभ मिळणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळतील। जसे की आपण स्क्रीनवर पाहताय, बऱ्याच राज्य सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शनधारकांच्या मार्च पगार पेन्शन संदर्भात तो वेळेत व्हावा, मार्च महिन्याच्या अगोदर रमजान ईद येत असल्यामुळे त्याच्या अगोदर व्हावा या संदर्भात सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे। विविध संघटना या संदर्भात मार्च महिन्याचं वेतन 22 ते 25 तारखेच्या दरम्यान व्हावं यासाठी त्यांचा पाठपुरावा सुरू आहे आणि याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा दिनांक 12 मार्च 2025 रोजी आज महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे। मार्च पगार पेन्शनच्या अनुषंगाने हा महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय आहे। महाराष्ट्र विनियोजन अधिनियम 2024-25 अनुदान वितरण करण्यासंदर्भातला महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे। या शासन निर्णयाच्या अनुषंगाने मार्च महिन्याचं वेतन अनुदान जे आहे ते अनुदान आता बीम्स प्रणालीवर वितरित केलेला आहे। त्यामुळे निश्चितच मार्च पगारासंदर्भातला जो निधी आहे तो वितरित झाल्यामुळे मार्चचा पगार जो आहे, पेन्शन जे आहे ती वेळेत होणार आहे। अनेक सरकारी कर्मचारी, विशेषतः शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी सरकारकडे पाठपुरावा करत आहेत आणि या पार्श्वभूमीवर हा निर्णय झाल्यामुळे त्यांना याचा खचितच फायदा होणार आहे आणि या पार्श्वभूमीवर मार्च वेतन जे आहे ते 30 मार्चपूर्वी होण्याचा मार्ग आता रिकामा झालेला आहे। या पार्श्वभूमीवर शासन परिपत्रकाची आता वाट पाहणं बाकी आहे। या परिपत्रकाच्या अनुषंगानं हे परिपत्रक निर्गमित झालं तर खचितच याचा फायदा होऊन मार्च महिन्याचं वेतन जे आहे, पेन्शन जे आहे ती राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या खात्यावर मार्चमध्येच मिळणार आहे आणि या संदर्भातला अनुदान वितरित करण्यासंदर्भातला महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे। बऱ्याच सरकारी कर्मचाऱ्यांना, निमसरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्याची थकबाकी, नियमित महागाई भत्ता फेब्रुवारी पगार उशिरा झाल्यामुळे तो मिळालेला नाही आणि त्याचा फायदा आता निश्चितच या पगाराच्या माध्यमातून होणार आहे आणि त्या संदर्भातला निधीसुद्धा आता वितरित झालेला आहे। त्यामुळे निश्चितच त्यांच्यासाठी सुद्धा ही अतिशय महत्त्वपूर्ण बातमी आहे। अर्थात शिक्षण व क्रीडा विभागाशी संबंधित असल्यामुळं त्या अंतर्गत येणारे जे कर्मचारी आहेत, पेन्शनधारक आहेत, त्यांना याचा फायदा होणार आहे आणि त्यांचं मार्चचं वेतन, पेन्शन जे आहे ते नियमित होणार आहे, वेळेत होणार आहे। त्यामुळे निश्चितच ही महत्त्वपूर्ण अशी बातमी होती, महत्त्वपूर्ण शासन निर्णय होता। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी, रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।